नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। स्वप्नांना पंख देणारी मेहनत। बोरीचे अजमेर शेख सहाय्यक आयुक्त। बोरी गावचे समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्व अजमेर मुसा शेख यांची इतर मागासवर्गीय विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून निवड झाली आहे। या उल्लेखनीय यशाबद्दल प्रिन्स स्कूल कॅम्पसच्या वतीने त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला। या सत्कार समारंभाला गावातील मान्यवर, मित्र परिवार आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते। विशेष करून प्रिन्स इंग्लिश स्कूलचे प्राचार्य जावेद कुरेशी सर तथा संस्था अध्यक्ष मजीद कुरेशी सर, सोहेल सर, चव्हाण सर जिंतूरकर, राठोड सर जिंतूरकर, मोहसिन भाई, विष्णू चौधरी, शेख रहीम, दादाराव खापरे, आबा चौधरी, मोहित पठाण, तन्वीर शेख आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली। मेहनत करणाऱ्यांना यश नक्कीच मिळतं। घामाचे थेंबच भाग्याची शाई बनतात आणि जिद्दीने चालणाऱ्यांसाठी आकाशही पायाशी येऊन थांबतं। अजमेर मुसा शेख यांच्या या यशामुळे बोरी गावचे नाव उंचावले असून तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे। त्यांच्या कार्यतत्परतेचा आणि चिकाटीचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला। यश त्यालाच मिळतं ज्याला स्वप्नांवर विश्वास असतो। पंख नसले तरी हिंमत असेल तर उंच भरारी घेता येते। गावकऱ्यांनी आणि मित्र परिवाराने त्यांचे कौतुक करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। अजमेर मुसा शेख यांच्या यशाने हे सिद्ध केले, स्वप्ने मोठी असली तरी त्यांना पूर्ण करण्यासाठी मेहनत, संयम, समाजाची प्रेरणा हवी असते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24। आज माझ्या बोरी गावातल्या समस्त मित्र आणि वर्गमित्रांनी हा जो सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप म्हणजे ऋण व्यक्त करतो। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नुकतीच माझी इतर मागासवर्ग बहुजन कल्याण अधिकारीपदी परभणी या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। तर आज माझा योग बोरी या माझ्या मूळ गावी, तिथं माझं बालपण आणि पूर्ण शिक्षण झालेलं आहे, तर येण्याचा योग झालेला आहे। तर त्यानिमित्ताने माझ्या गावकरी बंधूंनी आणि खास करून जावेद सरांनी जो सत्कार कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी त्यांचं ऋण आभार व्यक्त करतो। धन्यवाद। गेल्या 40 वर्षापासून बोरी समाजातून, मुस्लिम समाजातून एकही शासकीय किंवा प्रशासकीय सेवेमध्ये युवक गेलेला नाही आहे। खऱ्या अर्थानं आज मुस्लिम इतर बाबतीमध्ये पुढे आहे, परंतु शिक्षणामध्ये मागे आहे। शिक्षण काय असते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समजावून सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि आज शिक्षणाच्या रूपात आपण बघतोय अजमेर भैयाला की ज्यांचं बोरीमध्ये बालपण गेलेलं आहेत, माझे सिनियर आहेत आणि आज ते लोकसेवेच्या माध्यमातून इतर मागासवर्गीय विभागामध्ये आज ते आयुक्त, सहाय्यक आयुक्त या पदावर नियुक्त झालेले आहेत। मला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की समाज कुठलाही असो है ना, मेहनतीची पराकाष्ठा केल्यानंतर यश हे निश्चित मिळत असते। आणि अजमेर भैयाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे त्यांनी 4-5 असे पोस्ट त्यांनी स्वीप केलेत आणि आज पर्यायाने ते आज परभणी जिल्हा त्यांनी या ठिकाणी निवडला आहे। त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि गावकऱ्यांच्या वतीने सुद्धा त्यांचा हा छोटेखानी सत्कार आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे।